गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत स्टोक्स लॉ अँड टर्मिनल वेलोसिटी ऑफ एनी बॉडी इनसाइड द लिक्विड. So let's start with the today's lecture. But before going to the Stokes law, let us remember what we have seen in last lecture. So students, we have seen in last lecture what is viscosity and formula for viscous force that we have seen in last lecture. So in the same lecture we have seen the concept called as velocity gradient. So what is velocity gradient? It is equal to rate of change of velocity with respect to distance from bottom layer, dv by dx, and its unit is per second, that we have seen. Also we know that viscous force is directly proportional to velocity gradient as well as area of layers in contact. So there we get the formula Fe equal to eta dv by dx into area. So here eta becomes equal to Fv, that is viscous force, upon area into velocity gradient. कळलंय का मित्रांनो? हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे की वेलोसिटी ग्रेडियंट काय असतो की जेव्हा बॉटम लेअर पासून अपवर्ड आपण चाललेलो असतो तेव्हा वेलोसिटी जी असते कोणत्याही लेअरची ती कंटिन्युअसली इन्क्रीजिंग असते आणि विस्कस फोर्स जो असणार आहे कोणत्याही लेयर्स मधला लिक्विडच्या तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो वेलोसिटी ग्रेडियंट आणि एरिया ऑफ लेयर्स इन कॉन्टॅक्टला. इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण काय घेतलेलं आहे इटा. इटा म्हणजे असतो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. तो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? फोर्स, विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. तर आज आपण बघणार आहोत स्टोक्स लॉ. आता स्टोक्स लॉ काय? तर पहिले हा जो फॉर्म्युला होता विस्कस फोर्सचा हा न्यूटनने सांगितलेला आहे. कोणी सांगितलेला आहे? हा न्यूटन्सने सांगितलेला आहे. त्याला आपण न्यूटन्स फॉर्म्युला असं सुद्धा कधी कधी संबोधत असतो. काय म्हणत असतो त्याला आपण? न्यूटन्स फॉर्म्युला. सो विस्कस फोर्स बाय न्यूटन फॉर्म्युला इज इटा डीव्ही बाय डीएक्स इंटू एरिया ऑफ लेयर्स इन कॉन्टॅक्ट असं म्हणू शकतो. परंतु दुसरा एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव आहे स्टोक्स. त्याने आपला एक नवीन लॉ इथं तयार करून सांगितलेला आहे जगाच्या समोर. आता लक्षात घ्या, जेव्हा न्यूटन्स फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा असतो स्क्वेअर सेक्शन मधून, जेव्हा लिक्विड जे आहे ते स्क्वेअर सेक्शन मधून स्क्वेअर सेक्शनच्या फॉर्म मध्ये लेयर्स एकमेकांच्या वरती जाणार आहेत तेव्हा अप्लाय करत असतो. परंतु जनरली जो फ्लो असतो लिक्विडचा तो पाईप्स मध्ये होत असतो. कशामध्ये होत असतो? पाईप्सच्या थ्रू. ज्यांना काय असणार आहे मित्रांनो? डायमीटर असणार आहे. दे विल हॅव सम डायमीटर, रेडियस, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल. त्या केसमध्ये तुम्ही न्यूटन्स फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स कॅनॉट अप्लाय. मग तिथं काय करणार आहे आपण? तर स्टोक्स लॉ अप्लाय करणार आहे. स्टोक्स लॉ काय सांगतो? विस्कस फोर्स थ्रू फॉर अ लिक्विड फ्लोईंग थ्रू एनी सर्क्युलर क्रॉस सेक्शनल पाईप. कोणत्याही सर्क्युलर क्रॉस सेक्शनल पाईपच्या मधून जेव्हा लिक्विड फ्लो होत आहे तेव्हा त्याच्यासाठी विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय असणार आहे? तर विस्कस फोर्सचा फॉर्म्युला असणार आहे मित्रांनो. तर हा विस्कस फोर्स काय काय असणार आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला स्टेटमेंट असतं काय? धिस विस्कस फोर्स वेन एव्हर लिक्विड इज फ्लोईंग थ्रू सर्क्युलर क्रॉस सेक्शनल पाईप इट इज Fv, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं साइन घेतलेलं आहे मी इथं, सांगणार नाहीये. So Fv it is directly proportional to radius of the pipe through which liquid is flowing. It is also directly proportional to coefficient of viscosity and it is also proportional to velocity of flow. What is velocity of flow? Whenever liquid is flowing through any cross section of pipe, then it will have some velocity, and that velocity has to do with the viscous force. And this is how we calculate the viscous force.
सो वेनेवर जेव्हा जेव्हा लिक्विड जे आहे क्रॉस सेक्शनल पाईपच्या मधून फ्लो होत आहे, विस्कस फोर्स विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द पाईप, त्याला आपण आर ने डिनोट करतो. Viscous force will also be directly proportional to eta, that is coefficient of viscosity. Viscous force will also be proportional to velocity of flow, v. So here we are getting viscous force directly proportional to eta r v, and we take proportionality constant here as 6 pi. So viscous force Fv becomes equal to 6 pi eta r v. This is how you calculate viscous force by Stokes law. समजलं मित्रांनो? समजून घ्यायचंय, जेव्हा जेव्हा पाईप मधून फ्लो होतोय लिक्विडचा, सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा पाईप असेल असा, तर त्या केसमध्ये विस्कस फोर्स रेडियस ऑफ द पाईपला प्रोपोर्शनल असतो, विस्कस फोर्स इटाला प्रोपोर्शनल असतो, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला. विस्कस फोर्स वेलॉसिटी ऑफ फ्लोला पण डिपेंड करतो. जास्त वेलॉसिटी असेल तर विस्कस फोर्स पण जास्त तयार होईल. त्या पद्धतीने इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलं जातं 6 पाय. तर विस्कस फोर्स बाय स्टोक्स लॉ इज 6 पाय इटा आर व्ही. आता हाच फॉर्म्युला अप्लाय करतो आपण टर्मिनल वेलॉसिटीच्या कॉन्सेप्ट मध्ये. आता टर्मिनल वेलॉसिटी काय ते पहिले समजून घेऊ आपण. टर्मिनल वेलॉसिटी त्याला आपण VT म्हणू. तर टर्मिनल वेलॉसिटी काय मित्रांनो? समजा एखादं कंटेनर तुमच्याकडे एखादं कंटेनर आहे इथं, आणि या कंटेनर मध्ये इतकं लिक्विड भरलेलं आहे. तुम्ही जर समजा इथून स्टोन ड्रॉप केलेला आहे, तर तो इथं स्ट्राईक करतो. इथं स्ट्राईक केल्यानंतर दमादमाने त्याची वेलॉसिटी जी आहे कमी व्हायला लागते. पण एका पॉइंट नंतर ती वेलॉसिटी जी असते याची, ती वेलॉसिटी ती काय बनते मित्रांनो? कॉन्स्टंट बनते. जेव्हा ती वेलॉसिटी कॉन्स्टंट बनलेली आहे तिला म्हणतो आपण टर्मिनल वेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी. डेफिनेशन लिहून घ्यायची. When any object is going down in liquid with constant velocity, then it is known as VT, टर्मिनल वेलॉसिटी. लक्ष द्या, परत एकदा समजून घेऊ. जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट आपण लिक्विड मध्ये ड्रॉप केलेला आहे, लिक्विड मध्ये गेल्यानंतर जेव्हा स्ट्राईक होतो तो त्याची वेलॉसिटी चेंज होते. थोड्या वेळासाठी ती वेलॉसिटी कमी कमी व्हायला लागते. पण आफ्टर सम टाइम इट अटेन्स कॉन्स्टंट वेलॉसिटी डाउनवर्ड्स. तर जेव्हा ती कॉन्स्टंट वेलॉसिटी डाउनवर्ड त्याने अटेन केलेली आहे, त्या कॉन्स्टंट डाउनवर्ड वेलॉसिटीला म्हणतो आपण टर्मिनल वेलॉसिटी. तिचा आपल्याला इथं फॉर्म्युला स्टडी करायचा. बघा, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे पुस्तकामध्ये. हा आहे तुमचा ऑब्जेक्ट, ज्याची रेडियस आहे R, ज्याचं मास आहे M, आणि तो लिक्विड मध्ये चाललेला आहे. ठीक आहे. तर लिक्विड लेयर्स तो असं डिवाइड करणार आहे. लिक्विड लेयर्स जे काही आहे, लिक्विडला अशा पद्धतीने तो डिवाइड करणारे, हा स्वतः खाली चाललेला विथ वेलॉसिटी v. आता या ऑब्जेक्टची जर तुम्ही FBD ड्रॉ केली, फ्री बॉडी डायग्राम काय असते? FBD म्हणजे फ्री बॉडी डायग्राम. तर हा ऑब्जेक्ट मास M आहे, त्याचं वेट mg डाऊनवर्ड आहे, वेट mg डाऊनवर्ड आहे. त्यावरती विस्कस फोर्स Fv अपवर्ड आहे. कारण हा सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. कोणता ऑब्जेक्ट आहे? सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. आपल्याला विस्कस फोर्सचा फॉर्म्युला स्टोक्स लॉचा अप्लाय करावा लागेल. परत त्याच्यावरती कोणता फोर्स आहे रे मित्रांनो? तर आहे अपथ्रस्ट. कोणता आहे? अपथ्रस्ट. आता बघा, याची डाऊनवर्ड वेलॉसिटी काय? कॉन्स्टंट आहे, म्हणजे डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन याचं 0 आहे. म्हणजे नेट फोर्स जो काही आहे F नेट when it attains critical velocity terminal velocity is 0. म्हणजे टोटल डाउनवर्ड फोर्स शुड बी इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. आता टोटल डाउनवर्ड फोर्स काय? टोटल डाउन फोर्स इज इक्वल टू mg, इज इक्वल टू व्हॉट? mg. m काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. m काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. अपवर्ड फोर्स काय? टोटल अपवर्ड फोर्स
will be equal to viscous force plus upthrust. So how will you calculate upthrust? Viscous force is 6 pi eta r v. R is the radius of the mass m, सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर केलेलं. अपथ्रस्टचा फॉर्म्युला असतो रो व्हीजी, जिथं रो काय असते, डेन्सिटी ऑफ द लिक्विड. परंतु इथं बघा मित्रांनो, आपल्याला डेन्सिटी दोन ऑब्जेक्टच्या कन्सिडर करायची असणार आहे, एक हा एम मास वाला ऑब्जेक्ट आणि लिक्विडची. मग लिक्विडची डेन्सिटी आपण सिग्मा कन्सिडर करू. तर अपथ्रस्ट घेऊ समजा सिग्मा व्ही जी, हा येणार अपवर्ड फोर्स. आता हा डाऊनवर्ड फोर्स एम जी आणि हा अपवर्ड फोर्स 6 पाई इटा आर व्ही प्लस सिग्मा व्ही जी, दे शुड बॅलन्स इच अदर. त्यांनी काय केलं पाहिजे, एकमेकांना बॅलन्स केलं पाहिजे. तेव्हा जाऊन ही वेलॉसिटी जी आहे 6 पाई इटा आर व्ही च्या टर्म्स मधली ती कॉन्स्टंट असेल डाऊनवर्ड. आणि हा व्ही जो आहे हा व्हॉल्यूम आहे, हा व्ही काय व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या. तर इथं फॉर्म्युला काय बनणार आहे ते आपण समजून घेऊया 2 मिनिटात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, टोटल अपवर्ड फोर्स शुड बिकम इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. सो फोर्स अप should be equal to force down. Force up आहे आपला mg equal to force down काय 6 pi eta r v plus sigma v g. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, m mass of object आहे, m ला तुम्ही असंही लिहू शकता, m equal to density rho into v. आता डेन्सिटी रो काय असेल, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. सिग्मा काय असेल, डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता ऑब्जेक्ट लिक्विडच्या आतमध्ये डाऊनवर्ड केव्हा जाणार आहे त्याच्यासाठी कंडिशन बेसिक असते मित्रांनो, ती लक्षात घ्यायची. Rho must be greater than sigma. Density of object, if it is greater than density of liquid, then and then it is going downwards. आणि टर्मिनल वेलोसिटी जेव्हाच अटेन करणार, लक्षात घ्यायचंय rho is always greater than sigma, and rho is the density of the object which is going downward inside the liquid. Sigma is the density of liquid. That is why always for concept of terminal velocity there is a condition that rho should be greater than sigma. Then and then only object will go downwards. Okay. V volume of sphere which is equal to 4 by 3 pi r cube. We know that. What is r? Radius of sphere which is going downward inside the liquid. ठीक आहे, इंडिकेशन सगळे समजून घ्या. फोर्स अप आहे आणि फोर्स डाऊन आहे. ऍक्च्युली फोर्स डाऊन mg आणि फोर्स अप 6 पाई इटा rv प्लस सिग्मा vg आहे. इथं m मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे, m ला आपण रो इंटू व्ही लिहू शकतो. रो आहे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट, सिग्मा आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड. जेव्हा ऑब्जेक्ट लिक्विडच्या मध्ये डाऊनवर्ड चाललेला आहे तेव्हा बेसिक कंडिशन असणार आहे रो ग्रेटर दॅन सिग्मा. v इज द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर दॅट इज इक्वल टू 4 by 3 pi r cube. दोन्ही कंडिशन्सला ते सेम आहे ना. r इज द रेडियस ऑफ स्फिअर. आता लक्ष द्या, हा mg जो आहे त्याला आपण असं लिहू रो vg. हा mg जो आहे त्याला असं लिहू रो vg बरोबर 6 पाई इटा rv प्लस सिग्मा vg. तर इथं लक्ष द्यायचंय, v ला आपण म्हणू vt, हिला काय म्हणायचं vt. ती असणार आहे टर्मिनल वेलॉसिटी. ती काय असणार आहे, टर्मिनल वेलॉसिटी असणार. आता लक्षात घ्या, हा जो v आहे हा स्मॉल v आहे म्हणजे व्हॉल्यूमचा आहे. तर व्हॉल्यूम काय आहे 4 by 3 pi r cube रो g इक्वल टू 6 pi eta r v प्लस सिग्मा g इंटू हा पण व्हॉल्यूम तोच असणार आहे 4 by 3 pi r cube. आता काय करा तुम्ही, इकडच्या या टर्मला इकडे पाठवा आणि 6 पाय इटा आर ला एक साइडला लिहा. तर ते येणार 6 पाय
इटा आर व्ही टी टर्मिनल वेलोसिटी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. आता इथं लक्षात घ्यायचंय, इथं रो आणि इथं सिग्मा सोडलं तर बाकी सगळे टर्म्स सारखे आहेत. तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकता, काय 6 पाय इटा आर व्ही इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब जी इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा, कारण रो मोठा आहे सिग्मा पेक्षा. तर इथं लक्ष द्यायचंय, पाय पाय कॅन्सल होईल, आर आणि एक आर कॅन्सल होईल, मग उरणार काय 6 इटा व्ही that is terminal velocity Vt equal to 4/3 r square g into bracket rho minus sigma. आता जवळपास आपल्याला Vt चा फॉर्म्युला मिळालेला आहे. तर Vt बरोबर काय येणार, हा 6 इटा जो आहे इकडे डिनॉमिनेटरला चालले जाईल, मग काय येणार तो 4/3 r square g rho minus sigma divided by 6 इटा. आता हा 6 इटा जेव्हा डिवाइड होईल, हे येणार बेदोनी 4, हे येणार बेत्रिक 7, त्रिक 9. शेवटचा फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 2/9 r square g upon eta into bracket rho minus sigma is terminal velocity of the object which is moving downward inside the liquid. समजलंय मित्रांनो? परत एकदा आपण समजून घेऊया कॉन्सेप्ट. टर्मिनल वेलोसिटी काय असते मी सांगितलं तुम्हाला. जेव्हा ऑब्जेक्ट लिक्विड मध्ये डाऊनवर्ड खाली चाललेला आहे, तेव्हा whenever it strikes the liquid surface त्याची वेलोसिटी मध्ये ड्रास्टिक चेंज येतो आणि डाऊनवर्ड जाता जाता त्याची वेलोसिटी जी आहे ती थोडी थोडी कमी होते आणि काही वेळेनंतर तिची कॉन्स्टंट वेलोसिटी डाऊनवर्ड असते. म्हणजे त्या कंडिशनला त्याच्यावरती नेट फोर्स असतो 0, कारण कॉन्स्टंट वेलोसिटीचं ऍक्सेलरेशन 0 आहे. त्या टर्मिनल वेलोसिटी कॉन्सेप्ट काय समजलेलं आहे, आपण डेफिनेशन लिहून घेतलेली. जेव्हा ऑब्जेक्ट लिक्विड मध्ये डाऊनवर्ड जात असतो त्याच्यावरती 3 फोर्सेस अप्लाय होतात, एक mg डाऊनवर्ड, एक विस्कस फोर्स अपवर्ड, एक अप थ्रस्ट. आता नेट फोर्स जर त्याच्यावरती 0 येतो तेव्हा त्याची वेलोसिटी काय असेल, कॉन्स्टंट असेल. सो फोर्स डाऊन शुड बी इक्वल टू फोर्स अप. डाऊनवर्ड फोर्स इज mg, that is weight of the object. Upward force is viscous force plus up thrust. Viscous force is given by 6 pi eta rv, that is by the Stokes law. Here you can watch it here, that is given by the Stokes law because the object is spherical in shape. So 6 pi eta rv plus sigma vg. So we have seen the formula for up thrust is sigma vg, where sigma काय डेन्सिटी ऑफ लिक्विड आहे. mg मध्ये m ला जर रो व्ही लिहिला आपण तर रो आहे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. लक्षात घ्यायचंय, जेव्हा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड जातोय तेव्हा डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट शुड बी ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ द लिक्विड. v is the volume of sphere, that is equal to 4/3 pi r cube, that we know the formula. r is the radius of the sphere. Vt is its terminal velocity which is going to be constant downwards. Now we have written mg equal to rho vg. क्या लिखा है हमने, mg equal to rho vg equal to 6 pi eta r v t terminal velocity plus sigma vg. Okay, so we are writing velocity as 4/3 pi r cube. Volume as 4/3 pi r cube. तर वॉल्यूम काय आला 4/3 pi r cube rho g equal to 6 pi eta r v t plus sigma g into 4/3 pi r cube. ये दोनों वॉल्यूम सेम होंगे, क्यों? क्योंकि mg के लिए जो वॉल्यूम हमने लिया है वो वॉल्यूम ऑफ स्फीयर है, और अपथ्रस्ट में जो वॉल्यूम लिया जाता है वॉल्यूम डिस्प्लेस्ड, दैट इज आल्सो इक्वल टू द ऑब्जेक्ट विच इज इमर्स्ड इनसाइड द लिक्विड. दोनों का वॉल्यूम सेम होता है. तो ये 4/3 pi r cube 4/3 pi r cube एक साइड ले लिया. 6 pi eta r vt equal to becomes 4/3 pi r cube rho g minus 4/3 pi r cube sigma g. Here rho and sigma only two terms are different. That is why we can take the common terms outward. तर जे कॉमन टर्म्स आलेले ते 4/3 pi r cube g into rho minus sigma is equal to 6 pi eta r v. तर इथं काय आलेले, पाय पाय कॅन्सल झालेले, 6 इटाला आपण डिनॉमिनेटर मध्ये पाठवलेलं आहे. पुढे एक आर आणि आर क्यूब मधला एक आर कॅन्सल झालेला, उरलेला आर स्क्वेअर. व्हीटी बरोबर आला 4/3 r square g upon 6 eta rho minus
sigma. Rho is the density of object, sigma is the density of liquid. So Vt becomes 2 by 9 r square g upon eta into bracket rho minus sigma. This is the formula for terminal velocity. Okay friends, if you have any doubt, you can comment in the comment section or watch the video very carefully and then ask me the doubts in the meeting time. Okay friends, thank you. In the meantime, you can subscribe to my channel and click the bell icon for notification of latest videos.